फ्रेंड्स, मी मयुरी जाधव, मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय भरलेली शिमला मिरची। त्याची सामग्री आहे, अगोदर मी शिमला मिरचीला चांगलं असं 2 इंचात कापून घेतलेलं आहे आणि मधले बिया सगळं काढून टाकलं आहे। आता बटाटे मी 3 बटाटे घेतले होते, त्यांना उकळून असं बारीक स्मॅश करून घेतलेलं आहे। टमाटा, कोथिंबीर, कांदा, लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, जिरं, मोहरी आणि मीठ। आता मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले। आता त्याच्यात आपण जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी चांगली तडतडली, आता त्याच्यामध्ये आपण कांदे टाकून घ्यायचे। आता आपले कांदे असे छान लालसर परतून झाले। आता त्याच्यात आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून द्यायची आणि लगेच आता त्याच्यात आपण टमाटे टाकू। आता आपले टमाटे पण छान असे परतून झाले। आता त्याच्यात आपण आपले मसाले टाकून घ्यायचे। लाल तिखट थोडंसं टाकायचं, आपण मिरचीची पेस्ट अगोदर टाकली ती, थोडीशी हळद आणि गरम मसाला पण एकदम थोडासा टाकायचा त्याच्यात। आणि त्याला मिक्स करून घेऊ आणि लगेच आपण त्याच्यात आपण बटाटे स्मॅश केले होते ते टाकून घ्यायचे। त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आता आपलं सर्व असं मिक्स करून झालंय। आता त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आणि लगेच कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। कोथिंबीर भरपूर टाकायची, छान लागतं कोथिंबीर टाकल्याने। आणि आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याला कशात एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडं गार होऊ द्यायचं आहे। आता आपण जे मिश्रण केलं होतं ते आपण शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। आता असं त्याच्यामध्ये असं मस्त भरत जायचं आहे मिश्रण, अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। आता आपण सर्व शिमला मिरची असं भरून घेऊ। आता आपले शिमला मिरची सगळे असं भरून झालंय। आता मी एक कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलंय। आता आपण जे शिमला मिरची आपण असं भरलेलं होतं, आता त्या हळूहळू त्याच्यामध्ये सोडायचं। आता आपण शिमला मिरचीला आता 2 मिनिटासाठी कव्हर करून देऊ आणि मग आपण त्याला उलटपालट करून घ्यायचं। आता आपण आपल्या शिमला मिरचीला थोडंसं उलटपालट करून घ्यायचं। तर आता आपली भरलेली शिमला मिरची बनवून तयार झाली। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ। तुम्ही बघू शकता किती छान आपली बनवून तयार झाली आहे। आता आपण सर्व करून घेऊया। तर फ्रेंड्स, आपल्याशी भरलेली शिमला मिरची बनवून तयार झाली आहे। तुम्ही बघितलं आपण किती सोपी रेसिपी बनवलं। तुम्ही तुमच्याकडे नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की ती शिमला मिरची तुम्हाला कशी वाटली। मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा। थँक्यू, बाय।